भाजपचे आमदार प्रसाद लाड सध्या ॲक्शन मोडमध्ये आहेत आणि ईडी कार्यालयामध्ये जॉईंट डायरेक्टरची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरातून निघत आहेत. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मोठी फाईल तुमच्या हातामध्ये, पेनड्राईव्हसुद्धा आहे. काय नेमकं घडतंय महाराष्ट्रामध्ये आणि मिठी नदी घोटाळा प्रकरणी आता तुम्ही ॲक्शन मोडमध्ये आहात असं समजतं? ॲक्शन मोडमध्ये मी नेहमीच असतो. खरी तरी पूर्ण चौकशीच मुळे माझ्या विधान परिषदेच्या प्रश्नावर लागली. सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंनी SIT गठीत केली आणि जॉईंट कमिशनर EOWच्या नेतृत्वात आणि DCP EOWच्या नेतृत्वात SIT गठीत झाल्यानंतर त्याचं काम सुरू झालं आणि जवळजवळ वर्षभर त्याची चौकशी झाल्यानंतर आता त्याच्याबद्दलच्या खऱ्या माहित्या समोर यायला लागल्या. ज्या पद्धतीमध्ये EOWने याची माहिती काढली त्या माहितीच्या आधारे 67 का 68 कोटीचा घोटाळा त्यांनी बाहेर काढला. परंतु त्यानंतर जवळजवळ 503 पानाची कागदपत्रं मी माननीय पोलीस आयुक्त मुंबई यांना दिली. ह्यांना सांगून मी EOWच्या हातात दिली, SITच्या हातात दिली आणि आता जवळजवळ हा घोटाळा 67 कोटीचा नसून 1100 कोटीपेक्षाचा मोठा घोटाळा आहे. ह्याचे पुरावे देखील मी दिलेत, ज्यामध्ये बायोरेमिडिशन असेल, उंदीर मारण्याचं काम असेल, मिठी नदीचा गाळ काढण्याचं काम असेल. जे ट्रकचे नंबर दिले ते ट्रक नसून मोटरसायकल, स्कूटर, टॅक्सीचे नंबर आहेत. GPS ट्रॅकिंग नाही, माती जिथे टाकली तिथे टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे हा संपूर्ण सस्पिशियस असा प्रकार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची एजन्सी जी ED आहे त्यांनी सुमोटो गुन्हा दाखल करून घेतला आहे आणि त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच लोकांची चौकशी देखील त्यामध्ये EDकडनं चालू आहे. तर आज मी EDच्या जॉईंट डायरेक्टर मिस्टर अमित दुआ यांना भेटायला चाललो आहे. त्यांना काही कागदपत्रे आणि एक पेनड्राईव्ह ज्याच्यामध्ये बरेच अजून पुरावे माझ्या हातात आलेले आहेत, ज्यामध्ये काही जर्मन इटालियन मटेरियल वापरलं दाखवलं, परंतु ते अंधेरीच्या MIDCमध्ये केलं गेलं आणि अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत ज्या आज अमित दुआंशी चर्चा करून त्यांना मी ते देणार आहे. आणि मला वाटतं की याच्यामध्ये हा जनतेचा पैसा, हा मुंबईकराचा पैसा आहे. जे म्हणतात मुंबई आमची आणि मुंबईला लुटण्याचं ज्यांनी काम केलं, सातत्याने 25 वर्ष महापालिकेला लुटण्याचं ज्यांनी काम केलं, त्यांना त्या माध्यमातून ते अधिकारी असतील, ते पॉलिटिशियन्स असतील किंवा दलाल असतील, ह्या सर्वांना त्यांची जागा ही दाखवली गेली पाहिजे. ही माझी भूमिका आहे. नक्कीच. घोटाळ्याचे किती पानी हे कागदपत्रे आणि किती GBचा हा पेनड्राईव्ह ज्यात पुरावे आहेत? हा 503 पानाचा कागद आहेत आणि जवळजवळ 2 GBची ही पेनड्राईव्ह आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ही जी मी आज जॉईंट डायरेक्टर EDना देणार आहे. आणि मला वाटतं की याच्यामध्ये अजून काही अनेक पुरावे आहेत जे आज आपल्यासमोर मी बोलू शकत नाही. मी आज सकाळी पुन्हा एकदा DCP संग्राम निशानदार जे SITचे प्रमुख आहेत त्यांच्याशी देखील पुन्हा सकाळी एकदा बोललो आणि यामध्ये अजून एक मोठं सत्य बाहेर येणार आहे. याच्यामध्ये एक व्यक्ती हा ॲप्रुव्हल म्हणून पुढे यायला तयार झाला, म्हणजे माफीचा साक्षीदार म्हणून यायला तयार झाला आहे. बैठका कुठे झाल्या, शिवाजी पार्कमधल्या कुठल्या ठिकाणी झाल्या, बँड्रातल्या कुठल्या ठिकाणी झाल्या, कोणाच्या घरात झाल्या, कशा झाल्या, त्याच्यात कसे पर्सेंटेज ठरवले गेले याची माहिती देखील त्या व्यक्तीने ऑलरेडी स्पेशल मॅजिस्ट्रेटसमोर दिली आणि अजून माहिती येईल. त्याची देखील माहिती येणार 1-2 दिवसात आपल्यासमोर येईल. मिठी नदी घोटाळ्याचं शिवाजी पार्क कनेक्शन नेमकं काय आणि कधीपर्यंत उघड होईल असं वाटतं? ते लवकरच आपल्याला कळेल. शिवाजी पार्क ते बँड्रा कनेक्शन कसं आहे आणि कुर्ल्यातून माहीममधनं येणारी मिठी नदी व्हाया बँड्रा शिवाजी पार्कच्या समुद्रात कशी मिळते याचा जवळजवळ लाटा पुढे उडायला लागल्या की कळेल आपल्याला. नक्की. डिनो मोरियाचं यामध्ये नाव पुढे आलं, त्याची सुद्धा चौकशी झाली, भावाची चौकशी झाली आणि आदित्य ठाकरेंचे तर अगदी जवळचे मित्र आहेत असं सुद्धा बोललं जातं. त्यामुळे मोठे मासे भविष्यामध्ये गळायला लागतील या सगळ्या प्रकरणी. मी फार परिपक्व राजकीय कार्यकर्ता आहे. कोणाचंही नाव घेत असताना जोपर्यंत त्या नावाची शहानिशा होत नाही तोपर्यंत मी कोणाचंही नाव घेणार नाही. परंतु ज्यांचं पण नाव घेतलं जाईल, ज्याच्यामध्ये पुरावे घेतले जातील, त्यांचं मी खुलेआम छाती टोकून नाव घ्यायला घाबरणार देखील नाही. डिनो मोरिया यामध्ये मेन कल्प्रिट आहे, त्याचा भाऊ मेन कल्प्रिट आहे. कशा पद्धतीत चेतन कदमला कामं दिली, पुरोहितला कामं दिली, इतर कंपन्यांना कामं दिली, ज्या कंपन्या कॅटरिंगच्या कंपन्या होत्या, ज्या कंपन्या जेवण बनवायच्या कंपन्या होत्या, त्यांना मिठी नदीच्या गाळ्याचं काम कसं दिलं गेलं हा देखील फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि माझा दावा आहे यामध्ये, मी आज मिस्टर दुआना हे देखील सांगणार आहे की मिठी नदीचा कनेक्शन हे जर तुम्ही डीपली गेलात तर कोविड भ्रष्टाचारात देखील तुम्हाला कनेक्शन्स मिळतील. मग कोविडचा बॅगचा घोटाळा असेल, रेमडेसिवीरचा घोटाळा असेल, खिचडीचा घोटाळा असेल, या सगळ्याचे कनेक्शनचे धागेदोरे एकाच ठिकाणी जाऊन मिळतात आणि त्याचा एंड कुठे होतो हा आपल्याला पाहावा लागेल. नक्कीच. पण ह्या सगळ्यांचे जे धागेदोरे आहेत हे कुठपर्यंत पोचलेले आहेत आणि डिनो मोरिया याला कुणाचा आशीर्वाद, त्याला त्याच्या भावाला? हे पूर्ण महाराष्ट्र जाणतो. आमचे नितेश राणे नेहमीच सांगतात
काय बोलायचं ते नेहमी बोलत असतात. त्याच्यामुळे मी तसं म्हटलं तुम्हाला की एखादी चौकशी चालू असताना त्या चौकशीचे तक्रारदार आपण असताना आपण कोणाचं नाव घेणं हे न्यायप्रविष्ट होणार नाही. त्यामुळे ज्या वेळेला एजन्सीज त्याचं नाव घेतील त्यावेळेला त्याचा संपूर्ण पुरावा मी कसा दिला, कशा पद्धतीने दिला हे आपल्याला त्यावेळेला मी सांगेन. महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहे आणि त्या अनुषंगाने हे जे प्रकरण आहे ते किती महत्त्वाचं असणार आहे? नाही, महापालिका निवडणूक ह्या महत्त्वाच्या आहेतच, परंतु नुसता मिठी घोटाळा नाही तर अनेक घोटाळे महापालिकेतले हे बाहेर आले पाहिजेत आणि बाहेर येणार आहेत. त्यामुळे ज्यांनी सातत्याने मराठी माणूस आमचा, मुंबई आमची, मुंबई आम्ही केली, मुंबई आम्ही करून दाखवली, आमच्याशिवाय मुंबईत कोण नाही, छातीवर या, छाताडावर मारा, ह्या सगळ्या भाषा करणारे आणि बोंबलणारी जी लोकं आहेत यांचा खरा चेहरा आता मुंबईकरांच्या समोर येईल आणि मराठी माणसाला कशा पद्धतीत फसवलं हे देखील लोकांच्या समोर येईल. मिठी नदीतला पैसा मराठी माणसाचाच पैसा आहे. जे मुंबईत राहणारा मराठी माणूस आहे त्याच्या कष्टाचा पैसा, त्याच्या घराच्या ॲसेसमेंटचा पैसा हा महापालिकेत जातो आणि मग महापालिकेतनं मग तुम्ही म्हणायचं की डेव्हलपमेंट केली तर तो तुम्ही वायफळ खर्च केला, परंतु अशा पद्धतीचे खर्च केले तर ते चुकीच्या पद्धतीने केले. त्यामुळे मुंबई महापालिकेत मिठी नदी हा फार मोठा विषय निश्चित असेल. नक्कीच आमची ही बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की प्रसाद लाड आता ईडी ऑफिससाठी रवाना होत आहेत. जॉईंट डायरेक्टर दुआ यांची ते भेट घेणार आहेत आणि महत्त्वाचं विधान त्यांनी या ठिकाणी केलं. महानगरपालिकेमध्ये मिठी नदी घोटाळा महत्त्वाचा विषय असेल. कॅमेरा पर्सन खंडूराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.